नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. बालक पालक कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत. कारण बालक पालक कट्ट्यावरचा आजचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मुलांसाठी शाळा कशा निवडायच्या. खरं तर आजकाल मूल अगदी 2 वर्षाचं झालं की त्याच्यासाठी शाळा निवडल्या जातात. आपण जातो कुठे त्याच्यासाठी योग्य शाळा आहे ते पाहतो, येतो आणि मग त्यावर चर्चा होते. तर याच विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत वयम मासिकाच्या संपादक शुभदा चौकर. नमस्कार. खरं तर शुभदा मॅडमनी शिक्षणशास्त्रामध्ये MA केलेलं आहे आणि लोकसत्तामध्ये त्यांचे शिक्षण विषयक अनेक लेखही यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. तर आपण त्यांना विचारूया की नक्की मुलांसाठी शाळा निवडायच्या तरी कशा. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार. आता पहिलाच प्रश्न, जसं मी मगाशी म्हटलं तर की मूल 2 वर्षाचं झालं, आता त्याला शाळेत घालायचंय आपल्याला. पण साधारणतः मुलाला कितव्या वर्षी शाळेत घालावं? खरंच 2 वर्षाचं झाल्यावर घालावं का शाळेत? 2 वर्षाच्या मुलाला शाळेत घालायची खरंच गरज नसते. 3 ते 6 या 3 वर्षात ती मुलं पहिलीच्या अगोदरच्या ज्या 2 किंवा 3 इयत्ता असतात त्या पूर्ण करतात, ते पुरेसं आहे. पण अलीकडे कसं झालंय, आई वडील घरी नसतात, मग मुलं काही वेळा कुणा बरोबर तरी अशा व्यक्तीबरोबर सांभाळायला असतात की ती व्यक्ती मुलाला सगळं काही बौद्धिक खाद्य देऊ शकेल असं नाही, किंवा बऱ्याच ठिकाणी एक एकटं मूल असतं आणि सगळीकडे सगळ्यांचे दरवाजे बंद आणि मग त्या मुलाला जराही कुणा समाजात मिसळायचा काही वेळा वावच मिळत नाही. आणि त्याच्यामुळे जरा आपलं मूल मिसळावं इतरांबरोबर, त्याला घराबाहेर आपण कसं वागावं हे कळावं, यासाठी काही पालक 2-2.5 वर्षाच्या मुलांना पण शाळेत घालतात. पण मग खरं सांगायचं तर त्याला शाळा म्हणूच नाहीये. म्हणजे ते मुलांना जरा एक समाज मिळावा, त्या बरोबरच्या मुलांशी त्यांना खेळता यावं, ते खेळताना कसं खेळावं हे त्यांना कळावं, यासाठीची ती व्यवस्था असं आपण म्हणूया. आणि 6 वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलांना आजकाल शाळेत घालतो जातं, पहिलीत म्हणजे पहिलीच्या शाळेमध्ये. तर ते बरोबर आहे की 6 वर्ष पूर्ण झालं की त्याची पहिली म्हणजे प्राथमिक इयत्ता सुरू होतात. आता हे शाळा निवडीबाबत झालं की आपल्याला कळलं की किती वर्षाचं झाल्यावर आपल्या मुलाला दाखल करायचं आहे. पण सुरुवातीच्या काळात साधारण आपण पाठवतो, आता KG म्हणतो आपण, सिनियर KG, जसं लहान असताना आपण बालवाडी, खापरी वगैरे म्हणायचो तसं. पण मग मुलांना आकाराने लहान असलेल्या शाळेत घालायचं या काळात की मोठ्या शाळेतही दाखल केलं तरी चालतं? शाळा लहान किंवा मोठीपेक्षा ज्या शाळेत ज्याला आपण प्री प्रायमरी म्हणूया किंवा पहिलीच्या अगोदरच्या इयत्ता म्हणूया, त्या इयत्तांमध्ये मुलांना घालताना मुळात किती मुलांमागे त्यांना सांभाळणारी व्यक्ती आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण खरंच खूप लहान असतात मुलं, काही वेळा त्यांना प्राथमिक गोष्टींसाठी सुद्धा मदत लागते, म्हणजे भरवावं लागतं त्यांना. काही वेळा ते पटकन जेवत नाहीत किंवा कसं जेवावं तुकडे करून द्यावे लागतात त्यांना, किंवा शिशूला घेऊन जावं लागतं, काही वेळा कपडे बदलावे लागतात. आणि मुख्य म्हणजे मुलांचे मूड्स, या वयातल्या मुलांचे जे मूड्स असतात ते सांभाळावे लागतात, लक्ष ठेवावं लागतं खूप. कारण काही गोष्टी स्वतः कळलेल्या नसतात, काही तोंडात घातलं तर एखादं छोटंसं खेळणं वगैरे वगैरे, म्हणजे मुलांची काळजी घेणं हा पण भाग त्या वयामध्ये असतो. त्याच्यामुळे 10 मुलांमध्ये एक शिक्षिका किंवा एक त्यांच्यावर लक्ष ठेवणारी व्यक्ती, याच्यापेक्षा जास्त प्रमाण नसावं. म्हणजे खूप मुलं आणि एकच शिक्षिका किंवा एकच कोणीतरी त्यांचा सांभाळ करणारी व्यक्ती तिकडे आहे असं खरं तर नसावं. 10 मुलांमागे एक तरी असावी व्यक्ती. त्यामुळे समजा काही वेळा अशा शाळा, छोट्याशा अंगणवाड्या सुद्धा असतात आपल्याकडे गावोगावी, किंवा छोट्या बालवाड्या असतात, आणि काही मोठ्या शाळांशी निगडीत अशा छोट्या शाळा असतात प्री प्रायमरी. तर त्याच्यामुळे शाळेचा बाकी आकार किती पेक्षा त्या वर्गखोलीचा आकार किती, आणि त्या वर्गखोलीमध्ये पुरेशी स्पेस आहे ना, जागा आहे ना पुरेशी, आणि सांभाळणारी व्यक्ती, लक्ष देणारी व्यक्ती तेवढी सक्षम आहे ना, प्रेमाने बघतीये ना त्या मुलांकडे, या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक असतात. तू विचारतेस ना, त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. बहुतेक मी चिकन सूप फॉर द सोल मध्ये ती गोष्ट वाचली होती की एक मुलगा जेव्हा मोठा होतो आणि त्यांना टीचर्स डेला काहीतरी चित्र काढा असं सांगितलं जातं, तर हा मुलगा टीचर्स डेचं चित्र काढताना एक नुसता हात काढतो. बाकी सगळ्या मुलांनी काही ना काही शिक्षक दिनाच्या अनुषंगाने काढलेलं असतं, आणि ह्या मुलाच्या चित्रात मात्र नुसता हात. मग त्याला त्याची शिक्षिका विचारते की हे काय रे काढलंस तू? तेव्हा तो मुलगा सांगतो की मला माझं बालपण आठवतंय, मला माझी बालवाडी आठवतेय की त्या वयात मला अजिबात शाळेत जाऊन खायला आवडत नसे, आणि स्वतःच्या हाताने खायला तर बिलकुल आवडत नसे. त्यामुळे बरेचदा मी माझा डबा तसाच ठेवायचो आणि तो दप्तरात घालून ठेवायचो.
मग ह्या ज्या माझ्या बालवाडीच्या शिक्षिका होत्या त्यांचं बरोबर लक्ष असायचं. त्या अगदी माझा डबा उघडायला लावायच्या, काही वेळा मला मांडीत बसवायच्या, काही वेळा मला भरवायच्या आणि त्यांनी मला आपला डबा आपण खाल्ला पाहिजे, तो योग्य वेळी खाल्ला पाहिजे ह्याची सवय लावली. तर त्याच्या मनात अजूनही त्या शिक्षिकेची ती आठवण होती आणि तो म्हणाला मला आता चेहरा पण नीटसा आठवत नाही, पण मला भरवणारा, अंजाळणारा, गुंजाळणारा हात मला आठवतोय आणि म्हणून मी हे हाताचं प्रतिकात्मक चित्र काढले. म्हणजे ह्या वयात ना मुलांना अशी प्रेमळ व्यक्ती हवी असते. शिकवणारे फार दूर आहे, म्हणजे ते पहिलीपासून होईल. पहिलीच्या आधीच्या इयत्तांमध्ये मुलांनी फार काही असं फॉर्मल शिक्षण घेणं अपेक्षितच नसतं, पण त्यांना प्रेमाची व्यक्ती, समजून घेणारी व्यक्ती, त्यांच्यावर आहे तसं त्या मुलाला स्वीकारणारी व्यक्ती ही आवश्यक असते आणि म्हणून ते प्रमाणही आवश्यक असतं. हो, पण आता आपण म्हटलं की शाळा आपण या पद्धतीने शाळा आपण निवडतोय, पण शाळा निवडीच्या वेळेला सगळ्यात कळीचा मुद्दा असतो तो असतो माध्यमाचा. माध्यम आधी निवडायचं की शाळा आधी निवडायची, असा मग तो दुहेरी घरी प्रश्न निर्माण होतो. काय सांगाल त्याबद्दल? माझ्या मते मातृभाषेतून शिक्षणाला पर्याय नाही. म्हणजे खरं तर मातृभाषेतून शिकणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. का तर साहजिकच जी भाषा घरात बोलली जाते त्या भाषेतून जर मुलांना शाळेत काही शिकवत असतील, समजावत असतील, तर ते अर्थातच लगेच कळतं. कारण बारीक सारी गोष्टी त्याला समजावून नाही सांगाव्या लागत, त्याचे अर्थ त्यांना आधीच माहिती असतात. म्हणजे कुठेतरी कोडिंग डिकोडिंग त्यांच्या मेंदूत जी प्रक्रिया होते ती खूप सहज होते जेव्हा मातृभाषेतून शिकतात तेव्हा. म्हणजे साधी गोष्ट आहे की पाऊस, तर पाऊस म्हटल्यानंतर काय हे मुलांना कळतं जेव्हा त्यांना घरी पाऊस हा शब्द अनेकदा कानावर गेलेला असतो. त्याही पुढे जाऊन पावसाच्या किती वेगवेगळे प्रकार किंवा छटा आपण बघतो. रिमझिम पाऊस, रिपरिप पाऊस, मुसळधार पाऊस, ह्या सगळ्याच्या संकल्पना त्या मुलांना घरी ऐकूनच माहिती झालेल्या असतात. आणि मग जेव्हा शाळेत पावसाचं गाणं मुलं म्हणतात, त्या पावसाची कविता त्यांना येते, तेव्हा त्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांना फार समजावून सांगण्याची गरज भासत नाही. इथपासून सुरू होतं ते सगळ्या मोठ्या मोठ्या संकल्पनांपर्यंत. कारण आपल्या भाषेतून ह्या सगळ्या गोष्टी सहज समजतात, चांगल्या समजतात, डोक्यात पक्क्या होतात आणि मुलाला ताण येत नाही लहानपणापासून शिकण्याचा. त्यामुळे खरं तर मातृभाषा हेच उत्तम माध्यम आहे. काही जणांना मात्र मातृभाषेतून शिकणं शक्य नसतं, कारण परप्रांतातून इथे आलेली मुलं असतील तर त्यांची घरातली भाषा वेगळी आहे आणि त्या भाषेतल्या शाळा उपलब्धच नाहीयेत, किंवा काहींचे नोकऱ्या आई वडिलांच्या अशा असतात की त्यांची बदली होते आणि बदली होण्याच्या शक्यता असतात. तर मग अशा वेळेला सुद्धा त्यांना मातृभाषेतून शिकणं हे शक्य नसतं. तर अशा वेळेला एक कॉम्प्रोमाइज म्हणून इंग्लिश मीडियम किंवा परिसर भाषा त्या ठिकाणची जी कुठली असते तिथे शिकणं मुलांना करावं लागतं. पण त्यावेळी सुद्धा मग पालकांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या मुलाला प्रत्येक गोष्ट समजतीये ना. म्हणजे एकीकडे मातृभाषा सुद्धा त्यांची घरात खरं तर चांगली ठेवून मग ज्या भाषेमध्ये मूल शिकतंय, परिसर भाषेमध्ये त्या ठिकाणच्या, म्हणजे हिंदी माध्यम असेल किंवा त्या ठिकाणचं माध्यम असेल किंवा इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असेल, तर त्याच्यात मुलांना काही अडचण येत नाहीये ना, आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये त्यांचा प्रवास चांगला होतोय ना, याच्याकडे आई वडिलांना खरंच खूप लक्ष द्यायला हवं. त्याला पर्याय नाही. पण मग आधी माध्यम निवडायचं. हो, शक्यतो आधी माध्यमच निवडायचं आणि मग शाळा. आता शाळा निवडताना काय लक्षात घ्यावं, तर एक सगळ्यात पहिल्यांदी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परिसरातल्या ज्या शाळा आपल्या डोळ्यासमोर असतील, आपण शॉर्टलिस्ट केलेल्या असतील आपल्या जाण्या येण्याच्या सोयीच्या दृष्टीने, किंवा आसपासची मंडळी आपल्याला सांगतात शेजार पाजारची ही शाळा चांगली, ही शाळा चांगली, तर ज्या आसपासच्या शाळा आहेत ना तुमच्या समोर पर्याय, त्या शाळांना पालकांनी स्वतः भेट देऊन त्या शाळेची टूर करण्याला पर्याय नाही. आजकाल बऱ्याच शाळा अशी टूर देतात, पण मी पुढे जाऊन सांगेन की ती टूर सुट्टीच्या दिवशी फक्त शाळेतल्या फॅसिलिटीज बघण्यासाठी नसावी, तर शाळा चालू असताना, आणि कुठलेही सुज्ञ पालक शाळा चालू असताना जरी गेले तरी वर्गाला कुठेही बाधा येणार नाही, काही कोणी मुलं डिस्टर्ब होणार नाही, अशा पद्धतीने शांतपणे बघूच शकतात. पण ते का आवश्यक आहे, तर वर्गावर्गातलं वातावरण कसं आहे, दुसऱ्या फॅसिलिटीज किती, याच्यासाठी आपण मुलांना नाही पाठवत शाळेमध्ये. तर मुळात मुलांना शाळेत पाठवताना त्यांचा, आपल्या मुलाला आपण जसं स्वीकारतो तसा शाळेतही त्याचा स्वीकार झाला पाहिजे. ते मूल आहे तसं शाळेने स्वीकारलं पाहिजे.
त्याला जे काही त्याचे अंगभूत गुण आहेत त्याला वाव मिळेल असं वातावरण पाहिजे. वस्कन सारखे ओरडतायत, शिस्तीचा अति बडगा आहे, अशी शाळा कुठल्या मुलांना आवडेल? म्हणजे ते रमतील का अशा शाळेमध्ये? तर मुळात त्यांना मोकळं झाकळं वातावरण पाहिजे. थोडी शिस्त असणं स्वाभाविक आहे, पण त्या शिस्तीचं जाच होईल अशी शिस्त नक्की नसावी. किंवा मुळात प्रेमाने वागतायत की नाही, समजूतदारपणे वागतायत की नाही, का उगाच मुलांच्या अंगावर सारखे ओरडतायत, उगाच त्यांना सारखी शिक्षा करतायत, का त्यांना समजावून सांगतायत प्रत्येक गोष्ट, की ज्या गोष्टी मुलं नको त्या करतात काही वेळा, किंवा एखादा विषय त्यांना समजत नाहीये त्यावेळेला शाळेचा अप्रोच काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी पालकांनी ती शाळा बघता बघता शाळेचे प्रिन्सिपॉल असतील, काही शिक्षक असतील, त्यांच्याशी सुद्धा बोलणं आणि त्या बोलण्यातून त्यांना जोखणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर. कारण आपलं मूल आपण तिथे पाठवणार आहोत. साडी घ्यायला जातात कोणी आया, किंवा कपडे घ्यायला जातो आपण, फर्निचर घ्यायला जातो, तेव्हा किती दुकानात फिरतो आणि किती चोखंदळपणा करतो साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा. इथे तर आपल्या मुलाचं भवितव्य असतं आणि आपल्या मुलाला आपण एका व्यवस्थेमध्ये पाठवणार असतो, घराबाहेरची अशी व्यवस्था की त्याला घरापासून फारच वेगळं फटकून असलेलं वातावरण मिळू नये. तर त्यासाठी अशी शाळेची टूर घेणं खूप आवश्यक आहे. अशा दृष्टीने शाळा बघणं, जोखणं, ते शिक्षक कसे आहेत, गुणवत्ता कशी आहे. मी पुढे जाऊन म्हणेन की त्या शाळेचं एकंदर कल्चर कसं आहे. म्हणजे काही शाळांमध्ये कसं असतं आपण बघतो ना, की कुठल्याही स्पर्धेमध्ये ठराविक त्याच गुणी मुलांची नावं बोर्डवर कायम असतात. का तर शाळेला ट्रॉफी जास्त पाहिजे. पण शाळेला ट्रॉफी किती मिळाल्या याच्यात ती शाळा समाधान मानतेय का किती मुलांना आम्ही प्रोत्साहन देतो याच्यात समाधान मानते, हे पण खूप महत्वाचं आहे. वेगवेगळ्या मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जायला किंवा शालेय उपक्रमांमध्ये सुद्धा सगळी मुलं सहभागी होतील असं बघितलं पाहिजे. नाही तर काही मुलं कधीच गॅदरिंगच्या स्टेजवर येत नाहीत आणि काही मुलं अगदी व्यासपीठ गाजवून दिसत राहतात. तर असं नको. मुलांना प्रोत्साहनाची गरज असते, त्यांना वाव मिळाला पाहिजे. तर असं वातावरण त्या शाळेमध्ये आहे की नाही. काही शाळा फारच स्पर्धात्मक असतात, म्हणजे अति कॉम्पिटिशन, की प्रत्येक इयत्तेमध्ये मुलांनी इतके मार्क आणलेच पाहिजेत आणि इतक्या गोष्टी केल्याच पाहिजेत वगैरे वगैरे. तर असं वातावरण असण्यापेक्षा आजकालचा जमाना आहे ना तो टीमवर्कचा आहे आणि कुठलीही गोष्ट टीमवर्कनी छान होते हे आपण व्यावसायिक युगामध्ये पाहतो. पण अतिस्पर्धात्मक मुलं ना अशा टीमवर्क मध्ये सुद्धा नाही नीट होऊ शकत. आणि त्याहीपेक्षा म्हणजे अतिस्पर्धात्मक वातावरणामध्ये काही मुलांना उगाच ताण येतो. तर त्याच्यामुळे स्पर्धेपेक्षा सहकाराची भावना मुलांमध्ये रुजेल असं वातावरण शाळेत आहे ना, हे सुद्धा थोडं पालकांनी जोखायला पाहिजे. त्यासाठी थोडे रिव्ह्यूज घ्या आजूबाजूच्या पालकांचे. मी त्याबद्दलच विचारणार होते की आजकाल तो गुगल रिव्ह्यू हा एक प्रकार फार वाढलाय. म्हणजे आमच्यासारखे नवीन पालक जे आहेत ते जनरली शाळा बघताना गुगलवर जातात, त्याचे रिव्ह्यू चेक करतात, या शाळेबद्दल लोक काय म्हणतायत, या शाळेला 5 स्टार आहेत, 4 स्टार आहेत, आता इथे माझ्या मुलाला पाठवू का, असे विचार असतात. आणि मग प्रश्न येतो तो आर्थिक गोष्टींचा. तर आर्थिक गोष्टी ही सुद्धा बाब आपली जुळली पाहिजे. तर त्या तशा शाळांबद्दलही आपण म्हणजे म्हणतो की एखादी जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा आपल्या बाजूला एखादी मातृभाषेतील म्हणजे मराठी माध्यमाची, पण तिथे जर उत्तम शिक्षण मिळत असेल तर ते घ्यावं का? अगदी अगदी. म्हणजे शाळेला स्टार किती आहेत पेक्षा माझ्या मुलाचे किती गुण तिथे छान पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत ही गोष्ट महत्वाची आहे. आणि त्यामुळे ना आणि गुगल रिव्ह्यूजचं तर मला वाटतं तुम्हाला माहिती आहे की ते काही वेळा कसे मॅनेज केलेले असू शकतात, त्याच्यामुळे त्याच्यावर जाण्यात अर्थ नाही. तर गुगल रिव्ह्यू पेक्षा प्रत्यक्ष रिव्ह्यूज घ्या, प्रत्यक्ष अनुभव ऐका त्या शाळेतल्या मुलांचे, पालकांचे, माजी विद्यार्थ्यांचे वगैरे. आणि शाळेत किती फॅसिलिटीज आहेत याच्यापेक्षा शिक्षण कसं आहे आणि वातावरण कसं आहे या दोन गोष्टी खूप आवश्यक आहेत. आणि त्यात मला अगदी सांगायला आवडेल की गावोगावी काही जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा उत्तम काम करतात. तिथे कोणी ना कोणी असे ध्यासपंथी शिक्षक आहेत की जे मुलांना छान घडवत आहेत. आपण वयमध्ये मागे प्रसिद्ध केलेला अनुभव तुला आठवत असेल की लातूरची मुलं इस्रोला जाऊन आली आणि किती कष्ट केले लातूरमधल्या त्या जिल्हा परिषदेतल्या विविध जिल्हा परिषदेतल्या शाळांची एक प्राथमिक चाचणी घेतली गेली. त्यातनं जिल्हा परिषदेतल्या शाळेतली 40 मुलं निवडली गेली आणि त्या 40 मुलांना घेऊन 4 शिक्षक
इस्रो पर्यंत गेले, त्या इस्रोचा अनुभव त्या मुलांना दिला. किती छान आहे. म्हणजे या शाळेला कोण वाईट म्हणेल? भले त्या शाळेमध्ये स्विमिंग पूल नसेल, भले त्या शाळेमध्ये काही जिम नसेल किंवा मोठ्याला 5 स्टार फॅसिलिटीज सो कॉल्ड आपण म्हणतो त्या नसतील, पण मुलं आनंदी आहेत, नवीन अनुभव घेत आहेत, छान शिकतायत. ही गोष्ट महत्वाची नाही का? काय काय पाहिजे शाळा ह्या एका व्यवस्थेकडून आपण काय काय अपेक्षा करतो हे पण पालकांनी तपासून बघायला पाहिजे. म्हणजे माझ्या मुलाला घोडेस्वारी आली पाहिजे, माझ्या मुलाला चित्रकला पण आली पाहिजे, माझ्या मुलाला चेस पण आली पाहिजे, स्विमिंग पण पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी शाळा नामक एका व्यवस्थित का, कशासाठी? या सगळ्या विविध गोष्टींसाठी विविध सोयी सुविधा असतात किंवा त्या आपण मिळवू शकतो. त्या एकाच छपराखाली ते सगळं हवं या अट्टासा पोटी जर शिक्षण, शैक्षणिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण आणि मुलाचा स्वभाव कसा घडणार आहे, त्याची नीतिमूल्य कशी घडणार आहेत, ही गोष्ट आपल्याला शाळेत बघायला हवी. त्याच्यामुळे किती फॅसिलिटीज आहे पेक्षा या गोष्टींना जरा वेटेज द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे फीचं पण आहे, अवाजवी फी असतात हल्ली काही काही शाळांच्या. आणि कायच मोठं 1ली ते 10वीच्या शिक्षणामध्ये असं आहे की मुलांना ते देण्यासाठी एवढी अवाजवी फी द्यावी, म्हणजे गरज आहे का मुळात? तर त्याच्यामुळे ते शिक्षण जे काय आहे, जी काय आपली करिक्युलम आहे आणि जे काही मुलांनी शिकणं, संपादणूक जे शिक्षण शास्त्रामध्ये म्हटलं जातं ती होणं अपेक्षित आहे, ती करण्यासाठी एवढ्या प्रचंड महाप्रचंड फीच्या शाळेची गरज आहे का, हे पण थोडं तपासून बघायला पाहिजे. त्यापेक्षा आपल्याला परवडेल अशी जरा माफक फीची शाळा निवडा आणि मग बाकी ज्या ज्या कलागुणांमध्ये आपल्या मुलाला इंटरेस्ट आहे ते कलागुण शिकण्यासाठी तशी गुंतवणूक करा ना, ती खऱ्या अर्थाने गुंतवणूक ठरेल. नाहीतर शाळेत आहेत 25 फॅसिलिटीज आहेत, पण तुमचं एकच मूल त्या ठराविक वेळामध्ये त्या 25 फॅसिलिटीचा फायदा घेणार आहे का? म्हणजे बाकीच्या फॅसिलिटीजसाठी तुम्ही उगाच पैसे भरताय कारण नसताना. त्यापेक्षा ज्याच्यात खरंच मुलाला रुची आहे, ज्याच्यात मुलाला खरं वेगळं काही शिकावं असं वाटतंय, त्या सोयी आपण आपल्या राहत्या घराच्या आसपास पण बघू शकतो की आजकाल तर युट्यूब वरून सुद्धा किती मुलं काय काय शिकतात. खरंय. पण कधी कधी काय होतं, एखादी शाळा आपल्याला आवडते पण ती आपल्यापासून दूर असते, आपण तिथे जाऊ शकत नाही. मग परत पालकांची द्विधा मनस्थिती होते की मला शाळा आवडली आहे पण ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने ती दूर आहे. हा प्रश्न एक तयार होतो. दुसरा प्रश्न असा की जसं तुम्ही आता म्हटलं की फीज पेक्षा शाळा काय तुम्हाला देतीये, कसं वातावरण देते हे महत्वाचं. पण आजकाल एक ट्रेंड आला आहे की सोसायटीमध्ये बरेचदा मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये असा एक ट्रेंड आहे की माझं मूल इंग्लिश माध्यमात गेलं पाहिजे किंवा स्टेटस नुसार चांगली फी असणाऱ्या शाळेमध्ये गेलं पाहिजे. आणि अशा वेळी मग सामान्य कोणी जर त्या सोसायटीत राहत असेल तर मग ते मुलांमध्ये एकमेकाला चिडवणं किंवा या गोष्टी घडतात. मग अशा वेळी पालकांनी आपण कुठे राहतोय याचा विचार करून सुद्धा शाळा निवडणं गरजेचं आहे का? काय माहितीये का, शाळा हा पालकांचा स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. त्यामुळे माझं मूल इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातं, माझं मूल अमुक एक बोर्डाच्या शाळेमध्ये जातं म्हणजे काहीतरी मी माझ्या मुलाला खूप काही देऊ करतोय, अशा भ्रामक कल्पनेमध्ये अनेक पालक असतात. आणि तू म्हणालीस ना मुलांमध्ये, खरं सांगायचं तर माझ्या मते अशी वर्गवारी ना मुलांमध्ये नसते, ती पालक पेरतात. घरी बोललं जातं तेव्हा त्यांची मुलं तसं बाहेर बोलतात. नाहीतर असं स्टेटस वगैरे ना मुलांना काही फरक पडत नाही. मुलं असतात ती आसपास त्यांना जे काही खेळगडी मिळतील त्यांच्याबरोबर छान खेळतात, ती असा तरतम करत नाहीत. पण पालकांनी जर हे मुलांच्या मनात भरवलेलं असेल की अमुक एक आपण या स्टेटसवाल्या शाळेमध्ये जातो, मग अमुक स्टेटस नसलेल्या शाळांमधल्या मुलांची तुम्ही मैत्री करू नका, ते फार चुकीचं आहे. आणि अशा स्टेटसच्या भ्रामक कल्पनांमध्ये पालकांनी अडकू नये. आपल्या मुलांचं हित आपल्यालाच माहिती आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाच्या हिताचा निर्णय घ्यावा. मग ती साधी जिल्हा परिषदेची शाळा असो नाहीतर कुठली तरी हायफाय शाळा असो, आपल्या मुलाच्या गरजा, आपल्याला कोणती शाळा भावते आणि दूर जवळपेक्षा सुद्धा ना सोय ही गोष्ट महत्वाची की आपलं मूल कसं तिथे पोहोचणार आहे, ते पोचताना त्याला अडचणी येणार आहेत का, खूप ट्रॅफिकमध्ये अडकणार आहे का. काही वेळा दिसायला दिसतं की अंतर काही फार नाहीये, 2 किलोमीटर आहे, पण नेमका तो 2 किलोमीटरचा रस्ता खूप ट्रॅफिकचा असेल किंवा खूप भरधाव वाहनांचा असेल, तर तिथून आपलं मूल कसं प्रवास करणार आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता, ते कसं जाणार आहे, स्कूल बस कशी आहे, स्कूल बसमध्ये कोणीतरी एक जाणता अटेंडंट आहे की नाही. नाहीतर स्कूल बस मधल्या भयंकर प्रकार आजकाल ऐकू येतात, कारण काही वेळा फक्त त्या स्कूल बसमध्ये कोणीतरी क्लीनर असतो, कोणी जाणता माणूस नसतो
आणि मग त्या मुलांमध्ये आपापसात म्हणजे अगदी पहिलीचं मूल आणि 10वीचं मूल पण त्याच स्कूल बसमध्ये एकत्र प्रवास करत असतो आणि काही वेळा नको ते ज्ञान सुद्धा मुलांना मिळत राहतं. तर त्याच्यामुळे किंवा काही मुलांना बुलिंग केलं जातं स्कूल बसमध्ये. असे पण काही मुलं तर खूप दूरवर स्कूल बसनी प्रवास करतात आणि मग त्याचाही त्यांना एक त्रास होतो, कंटाळतात, दमतात. तर त्यामुळे ना अंतर किती किलोमीटरपेक्षा ते सोयीचं आहे का, ते सुरक्षित आहे का, त्या अंतरातला प्रवास, ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे शाळा निवडायला पाहिजे. हो, एकीकडे सध्या आता इंग्रजी हे आलंच पाहिजे असं आपण म्हणतो, कारण जग बदलते आणि इंग्रजी काळाची गरज आहे वगैरे म्हणतोय आपण. दुसरीकडे मराठीची कासही सुटता कामा नये असाही एक हट्ट सुरू आहे. मुळात या दोन्हींची सांगड घालणाऱ्या शाळा ह्या फार कमी आहेत. बरेचदा आपल्याला दिसून येतं की जास्त एकाच भाषेला प्राधान्य दिलं जातं. अशा वेळी कसा हा दुवा साधायचा? आता बरीच मुलं मातृभाषेतून नाही शिकत आहेत, इंग्लिश मीडियम मध्ये शिकतायत. तर जर तुम्ही सोय म्हणून किंवा तुम्हाला इंग्रजी माध्यमातच मुलांना घालायचा हट्टाग्रह आहे म्हणून तुम्ही घातलं असलं तरी त्यांना त्यांच्या मातृभाषेपासून अजिबात तोडू नये, त्याची गरज नाही. लहानपणापासून मुलं दोन्ही तिन्ही भाषा एकवेळी शिकू शकतात. आता तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र आहे. तर त्या त्रिभाषा सूत्रानुसार तर एक प्रादेशिक भाषा, एक माध्यम भाषा आणि एक इंग्रजी, अशा तिन्ही भाषा मुलं शिकतात आणि ती शिकू शकतात. तर मग ती जर शाळेत शिकू शकतात तर घरच्या पातळीवर ज्या भाषेतून, मातृभाषेतून मुलांचा शब्दसंग्रह खूप चांगला घडण्याच्या शक्यता आहेत त्या आपण का छाटायच्या? कारण एकदा एक भाषा चांगली आली ना तर ते मूल दुसरी भाषा पण नक्की शिकू शकतं. बरं, सन 2000 पासून आपल्याकडे पहिलीपासून मराठी आहे. ज्या शाळांचं माध्यम मराठी नाहीये त्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी हे धोरण आहे आणि पहिलीपासून मराठीची पाठ्यपुस्तकं सुद्धा चांगली आहेत. आणि आता इतक्या वर्षामध्ये पहिलीपासून मराठी कसं शाळेत शिकवायचं याच्या बाबतीत सुद्धा शिक्षक तरबेज झालेले आहेत. शिवाय शहरांमध्ये तर इंग्रजी कानावर पडतच असतं. ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा आता युट्यूब आहे, सगळ्या माध्यमांमुळे इंग्रजी कानावर पडत असतं. त्यामुळे इंग्रजी शिकणं ही काय एवढी अशी अवघड गोष्ट नाहीये. पहिलीपासून इंग्रजी तर सर्वांना आहेच. तर त्यामुळे ना मराठी मातृभाषा असेल समजा तर मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही मुलं समांतर चांगलं शिकू शकतात. दोन्ही भाषांमध्ये त्यांचं संभाषण, लेखन, वाचन या सगळ्या ज्या काही हे जे तिन्ही प्रकार आहेत ते मुलं व्यवस्थित करू शकतात. त्याचं बाऊ करण्याची काहीही गरज नाही. मराठी माध्यमात मूल आहे म्हणजे त्याला इंग्लिश येणार नाही असं नाही आणि इंग्रजी माध्यमामध्ये मूल आहे म्हणून त्याला घरात सारखं इंग्रजीतच बोललं पाहिजे. काय माहिती, घरात सतत इंग्रजीत बोलणं ह्या अट्टहासापोटी काही मुलं अबोल झालेली मी पाहिलेली आहेत. ती बिचारी बोलतच नाहीत, नकोच मला ही कटकट, कारण त्याला तो कुठेतरी त्रास वाटतो सतत दुसऱ्या भाषेतून बोलण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळा घरात आजी आजोबा असतात, ज्येष्ठ पालक असतात, ते इंग्रजीत बोलू शकणारे नसतात. अशा वेळी ही मुलं आजी आजोबापासून सुद्धा तुटतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मातृभाषेतून वाचण्याचा, बोलण्याचा जो आनंद आहे ना, समजून घेण्याचा, तो मुलांपासून आपण हिरवण्याची काहीच गरज नाही. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही भाषा, मातृभाषा आणि त्यांची माध्यम भाषा, या दोन्ही भाषा हातात हात घालून मुलं छान शिकू शकतात, छान संभाषण करू शकतात, वाचू शकतात, गोष्टी समजून घेऊ शकतात. त्याचा वाव मुलांना पुरेपूर मिळाला पाहिजे. आता आपण मातृभाषेतून शिक्षण याबद्दल मगासपासून तुम्ही सांगताय की ते कसं मुलांसाठी उपयोगी आहे खरं तर. पण एकीकडे असंही म्हटलं जातंय की आता मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत का, किंवा मराठी शाळांची स्थिती आपल्याला नीट दिसत नाही, त्यामुळे पालक कुठेतरी विचार करतात की घालू की नको, शाळेत दाखल करू की नको. पण खरंच मराठी शाळेमध्ये जर आपल्याला दाखल करायचं झालं तर त्यासाठी सुद्धा पालकांनी काय विचार करावा? काय माहितीये, एक तर मराठी शाळांमधल्या बऱ्याच शाळा अनुदानित आहेत किंवा जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेने चालवलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये मी मगाशी म्हटलं तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषदेच्या काही शाळा खरोखर उत्तम आहेत, अतिशय छान चाललेल्या आहेत, त्यांचे शिक्षक तिथे चांगले आहेत. अगदी स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड त्या शाळांमध्ये आहेत. अशाही चांगल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. आणि शहरी भागात म्हणाल तर काही मराठी मीडियमच्या शाळा
खरोखर सुस्थितीत आहेत. काही शाळा मात्र पुरेशा सुस्थितीत नाहीत, कारण वेतनेतर अनुदान जे द्यायला हवं ते शासनाकडून पुरेसं मिळत नाही अनेक शाळांना, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप फॅसिलिटीज नाहीत असंही चित्र दिसतं. अशाही मला असं वाटतं की थोडंसं पालकांनी पण त्या शाळेच्या बाजूने उभं राहायला हरकत नाही. म्हणजे थोडं पालकांनी पण अशा शाळांना सपोर्ट करणं, एक पालकांचा म्हणून सपोर्ट ग्रुप करणं, आणि त्यातून पालकांतर्फे शाळेत ज्या काही कमतरता आहेत तर त्या भरून काढायला मदत करणं, अशा पद्धतीने सुद्धा खरं तर पालकांनी कॉन्ट्रीब्युट करायला काहीच हरकत नाही. आणि दुसरं मला असं कायमच वाटतं, एरवी सुद्धा म्हणजे कुठल्या माध्यमाची शाळा किंवा कुठली शाळा आहे पेक्षा त्याच बरोबरीने पालकांचा त्या शाळेत सहभाग किती आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे जर का पालकांनी आपल्या मुलाची शाळा हे एक आपलं आहे काहीतरी युनिट असं जर ठरवलं, आणि त्या दृष्टीने पालक अधूनमधून शाळेत जात आहेत, शाळेला भेट देत आहेत, त्यांच्या सुट्टीच्या दिवशी किंवा जसा त्यांना वेळ आहे तसा शाळेत मदतीला जात आहेत. काही वेळा शाळेत विविध उपक्रम राबवायची शाळेला इच्छा असते, पण सगळेच उपक्रम शिक्षकांकडून राबवणं हे जमत नाही, कारण शिक्षकांना बाकी कामं भरपूर असतात. अशा वेळी काही उपक्रम राबवायला शिक्षकांच्या बरोबरीने पालकांनी मदत करणं, किंवा पालकांनी काही छोटे छोटे उपक्रम, अगदी करिअर गायडन्स सारखी गोष्ट आहे की ती साधारण आपण म्हणतो 8वी ते 10वी या इयत्तांमध्ये मुलांना वेगवेगळ्या करिअरची ओळख करून द्यायला हवी. आता पालकांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या करिअरचे पालक असतात. कोणी बँकिंग क्षेत्रातले असतात, फायनान्स क्षेत्रातले असतात, मीडियामधले असतात, कलाकार असतात, सायंटिस्ट असतात, इंजिनियर असतात, डॉक्टर असतात. अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या पालकांनी आपापल्या शाळेमध्ये जाऊन कधीतरी 8वी 9वी 10वीच्या मुलांची गप्पा मारणं, त्या क्षेत्राची ओळख करून देणं, एखादा कुठे घेऊन जायचंय, कुठेतरी आपल्या जवळपास चांगलं प्रदर्शन लागलंय किंवा चांगलं म्युझियम आहे, विज्ञान केंद्र आहे, अशा ठिकाणी मुलांची ट्रिप नेणं, एखाद्या बागेत जाऊन त्यांना फुलांची तिथल्या झाडांची ओळख करून देणं. मग पालकांमधला कोणीतरी त्यातला तज्ज्ञ असतो, त्याला बरोबर त्यांनी जर का ह्याच्या बाबतीत पुढाकार घेतला आणि शाळेतल्या काही मुलांना, ज्या मुलांना त्या विषयात रुची आहेत, कधी एखादा चित्रपट दाखवला, त्याच्यावर गप्पा मारल्या, कधी काही पालकांनी जाऊन वाचून दाखवलं मुलांना, कारण वाचन संस्कृती लयाला जाते. शिक्षकांना असं वाटतं की आम्हाला या बाबतीत जरा कोणीतरी हातभार लावण्याची गरज आहे, तर अधूनमधून मुलांसाठी वाचणं आपल्या शाळेत जाऊन, असा जर का थोडाफार सहभाग जर पालकांनी दिला ना, तर त्या मुलाला पण अधिक शाळा घराच्या जवळ आल्यासारखी वाटते. म्हणजे विनोबाजींनी म्हटलं ना की घरात शाळा आणि शाळेत घर, ते खऱ्या अर्थाने साध्य होतं की शाळा हा पण आपल्या मुलाच्या घडणीतला एक महत्वाचा घटक आहे, त्याच्याशी आपली बांधिलकी आहे, हे पालकांच्या वर्तणुकीतूनच मुलांना जाणवतं. आणि त्याच्यामुळे तसा सहभाग पालकांना, नाही तर काही पालकांना काय वाटतं, मी फी भरली आहे, मी शाळेत ऍडमिट करून दिलंय त्या मुलाला, आता त्या मुलाचा अभ्यास, ती शाळा कशी चालवणं, त्यांचे उपक्रम, ही सगळी काय ती शाळेची जबाबदारी. पण असं करून नाही चालणार. शेवटी आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये आपली भागीदारी जी असते ना, ती जर आपण शाळेपर्यंत नेली आणि शाळेला पण त्या दृष्टीने थोडीशी मदत केली तर शाळेला तर उपयोग होतोच, पण आपल्या घरच्या पातळीवर बघताना मुलांना शाळा जवळची वाटते, मुलांना शाळेबद्दल ओढ वाटते, प्रेम वाटतं, कुठेतरी एक जवळकीचं नातं निर्माण होतं मुलांचं शाळेशी. आता पुढे असाही एक प्रश्न आहे की आता अशाही आपण शाळा बघतोय, काही कृतीशील शाळा बघतोय किंवा काही विशिष्ट ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून चालवल्या जाणाऱ्या पण आपण शाळा बघतोय, आणि तिथे त्या शाळेमध्ये तुम्हाला सगळ्याच सोयी असतात. म्हणजे वेगळ्या क्लासला जायची गरज नसते किंवा अन्य आपण म्हणतो हॉबीजसाठी बाहेर जाण्याची गरज नसते, एकाच शाळेमध्ये असते. अशाही शाळा आहे, आणि हे पालकांना काही वेळा जास्त काय म्हणतात ते फायदेशीर वाटतं की एकदा सकाळी नेऊन तिथे सोडलं पाल्याला की संध्याकाळी आपण घरी येताना घेऊन यायचं. पण अशा शाळांमध्ये मुलांना टाकल्यामुळे खरंच मुलं खुश असतात का? अशा डे बोर्डिंग शाळा त्याला म्हणतात, किंवा पूर्ण दिवसाच्या शाळा ह्या पण हल्ली आहेत. आता काय माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी एका छपराखाली असणं मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नक्कीच चांगलं आहे की 4 ठिकाणी मुलांना घेऊन जायला नको, आणायला नको. पालक नोकरी व्यवसायात असलेल्यांना तर खूप कठीण होतं, मुलांना इथून आणा तिथे पोचवा वगैरे. त्यामुळे एका छपराखाली जर बऱ्याच सोयी मुलांच्या असतील मुलांसाठी तर खूप चांगली गोष्ट आहे. पण ते मूल खुश आहे की नाही महत्वाचं आहे. का आपण आहेत सोयी म्हणून मुलांना बळे पाठवतोय की चला शाळेची वेळ संपली की त्याच्यानंतर समजा शाळेमध्ये 10 ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्यातल्या 5 ऍक्टिव्हिटीज तरी तू केल्या पाहिजेस का, तर मी फी भरली आहे.
तर मी फी भरली आहे म्हणून तू एवढ्या जास्त ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत असं जर मुलांवर दडपण टाकलं किंवा त्यांना कुठेतरी कंपल्सरी केलं तर ते मूल खुश राहणार नाही. पण हेच जर मुलांशी बोलून की या सोयी आहेत, तुला ह्यातलं काय काय करावं असं वाटतंय, असं जर का पालकांनी बोलून, आणि खरं सांगू का काही वेळा पालकांना असंही वाटतं की हे काय माझं मूल या इयत्तेमध्ये नृत्य शिकायचं म्हणतंय, पुढच्या इयत्तेमध्ये काहीतरी कला शिकायचं म्हणतंय, तिसऱ्या इयत्तेमध्ये मला काहीतरी मैदानावरचा खेळ शिकायचा आहे म्हणतं, आणि कशातच कन्सिस्टन्सी नाही. तर खरं सांगू का सातत्य वगैरे या गोष्टी खूप नंतरच्या आहेत. अनेकदा ना मुलांना हे सगळे अनुभव घेऊन बघायचे असतात. त्यांना माहित नसतं की व्हॉलीबॉल खेळल्यानंतर मला खरंच आवडणार आहे का, भरतकाम केल्यानंतर मला खरंच आवडणार आहे का, नृत्यामधला कुठला प्रकार मला आवडतो, हे जाऊन तिथे बघून अनुभव घेतल्याशिवाय नाही कळत मुलांना. त्याच्यामुळे काही वर्षांना अशी फक्त अनुभव घेण्यात जातात, ती जाऊ द्यावीत, काही हरकत नाही. की ज्या ज्या काही सोयी आहेत आणि ज्या ज्या आपल्या मुलांना खुणावत आहेत, मुख्य म्हणजे त्या मुलांना खुणावल्या पाहिजेत. आपण बळे पाठवून होत नाही कधी. तर त्या ज्या ज्या गोष्टी मुलांना खुणावत आहेत ना, त्या आधी शिकून द्यावं, आणि मग थोडे दिवस त्याचा अनुभव घेतल्यानंतर मग ते मूल हळूहळू ठरवतं, स्वतःची निवड करतं की मला नक्की हे करायचंय का ते करायचंय, कुठल्या वेळात काय करायचंय. आणि तर माझ्या मते ते स्वातंत्र्य मुलांना मिळालं पाहिजे. नाहीतर पालक काय तू धरसोड करतोस म्हणून मुलांच्या अंगावर ओरडतात. तसं नका करू. अनुभव घेऊ दे. अनुभव घेतल्याशिवाय नाही कळणार. आपण घरी बसून नुसतं सांगून कथ्थक म्हणजे काय, भरतनाट्य म्हणजे काय आणि त्यातले फरक काय हे सांगून समजावून होईल का केल्यावरच कळेल ना मला काय आवडतं. किंवा खेळ सुद्धा अगदी व्हॉलीबॉल पासून, स्विमिंग पासून, कबड्डी, खो खो पासून बऱ्याच समजा सोयी आहेत शाळेत किंवा शाळेच्या आसपास. ते खेळल्याशिवाय कळेल का त्या मुलाला की मला नक्की कशात रुची आहे, कशात मला आवडतंय, कशात मजा येते. एक तर ना मुलांना आपण शाळेत पाठवतो ना, तर मुलांच्या मनात काही मला अमुक एक शिक्षण घेण्यासाठी मी शाळेत आता जातो आहे असा उदात्त हेतू वगैरे नसतो. तो उदात्त हेतू आपल्या मोठ्यांच्या मनात असतो. पण मुलं मजा करायला शाळेत जात असतात. तर त्यांना मुळात शाळा या व्यवस्थेमध्ये मजा आली पाहिजे. शिकायची मजा, आसपासच्या मुलांबरोबर खेळायची मजा, असे सगळे वेगवेगळे अनुभव घ्यायची मजा. आणि आपण पुढे जाऊन बघतो ना की हे असे छोटे छोटे शाळेत घेतलेले अनुभव असतात ना, तेच आपल्याला मोठेपणी आठवतात नाही का. म्हणजे प्रत्यक्ष काही शिकल्याचे अनुभव कमीच असतात आपल्या गाठीशी. पण मी शाळेत स्नेहसंमेलनात ही मजा केली, शाळेत अमुक एक प्रकल्प केला, शाळेत काय बाग फुलवली, किंवा शाळेत आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून अमुक एक धमाल केली, ते अनुभव मुलांच्या नंतर पुढे जाऊन खूप लक्षात राहणार असतात. तर असे अनुभव त्यांना मजा येईल असे अनुभव त्यांना देणारी शाळा हवी असते, आणि ती त्यांना मिळवून द्यायला आपण मदत करायला पाहिजे. आणखीन एक मला काय वाटतं माहितीये का, आजकाल मी काही पालकांचं बघते आणि मला खूप त्याचं आश्चर्यापेक्षा विषाद वाटतो की जी शाळा आम्हाला आमच्या मुलासाठी आम्ही निवडली आणि आता हवीच आहे म्हणून पालक यत्न करतात, अगदी तिथे ऍडमिशन कशी मिळेल याच्यासाठी खूप खटाटोप करतात, आणि नंतर जरा 2-3 इयत्ता त्या शाळेमध्ये जाऊन झाल्या मुलाच्या की घरात टीकास्त्र सुरू होतं. की काय तुझी शाळा, हे कसले काय प्रकल्प सांगतायत, इथून सगळं ते सुरू होतं. काय हे शिकवलं शाळेत, काय तुझी टीचर तिला काय कळतच नाही वाटतं. अशा प्रकारचे शेरे तुम्ही कसे मारता घरी? अहो, त्या मुलांच्या भावविश्वातला शाळा हा फार मोठा घटक आहे. त्याला तुम्ही सरळ सरळ धक्का लावता, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हीच अशी वक्तव्य घरी केली की काय तुझ्या शिक्षकांना कळतंय, काय तुझी शाळा अशी, काय असे प्रकल्प, कसला हा उपक्रम, असं जर का नकारात्मक तुम्ही मुलांसमोर बोललात तर त्या मुलाला शाळेविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाटेल का? मुळात ज्या व्यवस्थेमध्ये मुलं रोज 6-7 तास राहणार आहेत त्या व्यवस्थेबद्दल त्यांना जिव्हाळा वाटला पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे. ती माझी व्यवस्था आहे, माझ्यासाठी व्यवस्था आहे हे वाटलं पाहिजे. आणि कृतज्ञता मूल्याचं काय, त्याची तर पूर्ण वाटच लागते. म्हणजे जे काही शिक्षक असतील त्यांच्या मर्यादेत का असेना ते आपल्या मुलाला काहीतरी देऊ करतायत, त्याच्याबद्दल एक कृतज्ञता असणं, शाळा व्यवस्थेबद्दल कृतज्ञता असणं, हे पालकच पाळत नाहीत. आणि मुलांसमोर अशा नकारात्मक जर विधानं पालकांकडून गेली ना तर मग मुलांना पण ते सगळं नकोस, कंटाळवणं, हे काहीतरी भलतंच आहे, माझ्यावर लादलं जातंय, अशा प्रकारची भावना मुलांच्या मनात निर्माण होते आणि ती खूप घातक असते. म्हणजे हे ना पालकांनी खरंच मनापासून टाळलं पाहिजे. हे मला मान्य आहे की एखादी शाळेतली गोष्ट पालकांना नाही पटणार,
की अमुक एकच प्रकल्प का दिला बरं करायला, खरंच आमच्या मुलांना हा प्रकल्प करण्याची गरज आहे का, किंवा हा विषय त्यांच्या वयानुरूप आहे का, अशा प्रकारचा प्रश्न मनात येऊ शकतो. किंवा एखादं शाळेने ठरवलेला उपक्रम असेल आणि काही कारणाने आईवडिलांना तो आवडला नसेल, पटला नसेल. पण अशा वेळेला असं जेव्हा विरोधी मत काहीतरी मनात येतं तेव्हा पालक कशा पद्धतीने त्याला भिडतात ही गोष्ट मुलं खूप शांतपणे तुमची निरीक्षणं करत असतात. आणि पालकांना हीच वेळ असते मुलांना हा पण धडा देण्याची, की जेव्हा आपल्याला नकोसं वाटणारं किंवा आपल्याला न पटणारं काहीतरी घडतं तेव्हा पालक कशा पद्धतीने या गोष्टीला मॅनेज करतायत. उदाहरणार्थ जर पालकांनी शिक्षकांना अशी संवाद साधून जर का भेटायची वेळ मागितली आणि शिक्षकांना भेटून विचारलं की हा का प्रकल्प दिलाय, हा का उपक्रम दिलाय, आणि मग चर्चा केली आणि मग चर्चेअंती दोन्हीपैकी एका पार्टीला ते पटलं आणि मग त्याच्यात काहीतरी बदल झाला किंवा स्वीकार झाला, जे काय असेल, ही सगळी प्रक्रिया मुलं बघत असतात की कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्याला भिडतो. आणि हे फार आवश्यक. तर त्याच्यामुळे ना एखादी गोष्ट पटत नाही म्हणून टीकास्त्र करण्यापेक्षा मग जरा पुढे जाऊन तुम्ही विचारा ना, शाळेशी संपर्क साधा, वेळ मागा भेटीची, भेटून विचारा की हे काय आहे, हे असं का आहे, कशासाठी आहे, तुमचा उद्देश काय आहे, समजून घ्या. काही वेळा त्यांची बाजू बरोबर असेलही, काही वेळा तुमची बाजू बरोबर असेल तर ती सांगण्याचा प्रयत्न करा. पण त्याच्यासाठी संवाद हा एक मार्ग असतो आणि तो वापरायला हवा. आम्ही फक्त पेरेंट मीटिंगला जातो, बाकी आमचा काही संबंध नाही त्या शाळेच्या आवाराशी किंवा शाळेतल्या शिक्षकांशी, असा दृष्टिकोन पालकांनी ठेवू नये. तर पालक, मुलं, घर आणि शाळा हे एक वर्तुळ आहे. आणि त्या वर्तुळात आपण चांगल्या संवादी पद्धतीने हे सगळे प्रश्न मुलांच्या बाबतीतले जे असतील ना ते सोडवता आले पाहिजे. त्यासाठीची ती समंजस भूमिका पाहिजे, पालकांची पण पाहिजे आणि शिक्षकांची पण पाहिजे. आणि ती समंजस भूमिका आपण घेतोय हे आपल्या मुलांना दिसलं पाहिजे. हे खूप आवश्यक. आता आपण मगाचपासून म्हणतोय की शाळा कशी निवडायची, त्याच्याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्यात आम्हाला. पण सध्या अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की होम स्कूलिंग हे पण वाढत चाललंय. एकीकडे पालकांना कुठचीच शाळा पसंत पडत नाही आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की मला नाही आवडत ही शाळा, मला नाही आवडत ती शाळा, मी आता माझ्या मुलाला होम स्कूलिंग करू देणार आहे. पण होम स्कूलिंग हा तसा बघितलं तर सोपा विषय नाहीये, तो एक टास्क आहे मोठा. तर त्याबद्दल सुद्धा सांगा ना, कारण काही पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की होम स्कूलिंग करूया ना, पण इतकं सोपं नाहीये ते. तर त्याबद्दलही थोडं सांगा. आजकाल काही सुशिक्षित पालकांना असं वाटतं की मी माझ्या मुलांना 10वी पर्यंतचे सगळे विषय शिकवू शकतो. खरंय, 10वी पर्यंतचे विषय शिकवणं हे काही फार मोठं आव्हानात्मक गोष्ट नाहीये सुशिक्षित पालकांसाठी. पण कसं आहे माहितीये, शाळा ही व्यवस्था का याच्या मुळाशी जाऊन जर विचार केला तर सगळ्यात महत्वाची कारण असतं म्हणजे आपण मुलांचं सोशलायझिंग किंवा सामाजिकीकरण शाळा नावाच्या व्यवस्थेतून करत असतो. खरंय. आणि मग अर्थातच शिक्षण हे पण एक हा हेतू असतोच. त्यामुळे शिक्षण किंवा मुलांना शिकवणं हे पालकांना जमूही शकेल. सुशिक्षित पालकांना ते अजिबात अवघड नाही. पण मग मुलांच्या सामाजिकीकरणाचं काय हा पण प्रश्न आहे. होम स्कूलिंग करायचं असेल कोणत्याही कारणाने, आणि त्याला पण ना काही वेळा वेगवेगळी कारणं असतात. काही वेळा काही मुलांना काहीतरी आव्हान असतं आणि मग त्या आव्हानात्मक मुलांना शाळा नामक व्यवस्थेमध्ये बऱ्याच मुलांमध्ये पुरेसं लक्ष देता येईल का ही पण एक काही पालकांना भीती असते. त्यामुळे असं काहीतरी आव्हानात्मक मुलं आहे तर काही पालकांना होम स्कूलिंग हा पर्याय योग्य वाटू शकतो. काही पालकांना कुठल्याच शाळेतली कोणतीच व्यवस्था म्हणून मान्य नसते, किंवा ही जी बोर्ड सिस्टीम आहे या ठराविक पद्धतीने परीक्षा आहेत, मग परीक्षा म्हटल्यानंतर त्याचं म्हणून तंत्र आहे, थोडा तरी ताण परीक्षा म्हटल्यानंतर मुलाच्या मनावर येतो, ह्या गोष्टी नकोशा वाटत असतात. किंवा काही पालकांना ना कोणतीच एक शिक्षणाची व्यवस्था जी रूढ आहे ती पसंत नसते. तर अनेक अनुभव देत वेगवेगळी माध्यमं आणि साधनं वापरत आपल्या मुलाने शिकावं आणि ते तेवढं सगळं शाळेत होणार नाही असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून पण ते होमस्कूलिंगचा पर्याय निवडतात. तर होमस्कूलिंगचा पर्याय जर का पालकांनी निवडायचा म्हटलं ना तर एकतर खूप विचारपूर्वक निवडला पाहिजे. ही पहिली गोष्ट, की कोणत्या कोणत्या हेतूंसाठी आपण शाळेत घालतो ते सगळे हेतू आपण सफल करू शकणार आहोत का. एकतर शिकवणं मुलांना, म्हणजे मुलाने शिकणं हा एक उद्देश आहेच, पण दुसऱ्या बाजूने
जर का शाळा नामक व्यवस्थेतून जर मुलांना आपण समाज, त्यांच्याबरोबरची मुलं, त्यांच्याबरोबरचं वावरणं हे सगळं देऊ शकणार नसू तर मग तशी दुसरी समांतर व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत का, हा प्रश्न आहे. पुण्यात आपल्याला माहितीये, आपलाच वाचक आहे एरंडे, स्नेह एरंडे, आणि त्याच्या आई वडिलांनी चेतन एरंडे आणि प्रीती एरंडे, त्यांनी त्यांच्या मुलांना होमस्कूलिंग केलंय. आपण स्नेहचे काही अनुभवही छापलेले आहेत. चेतन आणि प्रीतीनी पण आपल्याकडे दिलेले आहे. तर त्यांनी होमस्कूलिंग केलं स्नेहचं, पण त्या बरोबरीने त्यांनी पालकांचा एक समूह तयार केला, ज्याच्यात बरीच होमस्कूलिंग वाली पण मुलं आहेत किंवा काही शाळेत जाणारी पण मुलं आहेत. आणि मग ते त्या मुलांना वारंवार कुठेतरी घेऊन जाणं, वेगवेगळे अनुभव देणं, त्या मुलांना एकमेकांचा सहवास मिळेल असं बघणं, अशी सगळी व्यवस्था त्यांनी उभी केली. तर असं करण्याची आपली तयारी आहे का? आणि बरेचदा ना होमस्कूलिंग मध्ये मग कोणीतरी एक पालक असावा लागतो उपलब्ध मुलांसाठी, कारण शाळेत साधारण आपण जितके तास शिकतो किंवा शिकण्यासाठीचा म्हणून जो वेळ मुलांना लागतो तो वेळ दोन्ही पालकांनी दिवसभराच्या नोकरी व्यवसाय करून मिळेल की नाही, खरंच शंका आहे. तर त्याच्यामुळे मग एका पालकाने कोणीतरी मुलांना शिक्षणाची जबाबदारी घेत घरी थांबणं किंवा निदान निम्मा वेळ घरी थांबणं ही पण गरज असू शकते. हे तुम्हाला झेपणार आहे का, जमणार आहे का, हा पण एक विचार करण्याची गरज आहे. आणि आणखीन एक मला ना एकंदर शाळा व्यवस्थेतून आपण काय काय बघतो याच्याबद्दल बोलताना एक सांगावंसं वाटेल की हार्वर्ड गार्डनरची बहुविध बुद्धिमत्ता थिअरी आपल्याला माहितीये. आपण वयममध्ये पण वारंवार त्याच्याबद्दल सांगतो की वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता मुलांमध्ये असतात. तर शाळा अनेकदा ना फक्त पाठ्यक्रम, त्यातला अभ्यास आणि त्यातली परीक्षा ह्यातूनच मुलांची गुणवत्ता जोखायला जातात बऱ्याच शाळा. तर ते पण आपल्याला शाळा निवडताना थोडं बघायला पाहिजे की सगळीच मुलं सगळ्याच गोष्टी उत्तम नाही करू शकणार. एखाद्या मुलाची गणिती बुद्धिमत्ता असेल तर तो गणितात वरचढ असेल, एखाद्याची विज्ञानात असेल, एखादा मूल खेळण्यात चांगलं असेल तर त्याला मग भले तो खेळात खूप चांगला आहे, खूप काही चांगलं करू पाहतोय, त्यातलं जास्त शिकू पाहतोय, आणि म्हणून मग जर तो अभ्यासामध्ये अगदी उत्तम नाहीये, उत्तम गुणांनी पास होत नाहीये, तर त्याचा आपण तेवढाच स्वीकार शाळेने केला पाहिजे. कला गुण असतात काही मुलांच्या. आपल्याला आपण अच्युत पालवची गोष्ट छापली होती. जेव्हा अच्युत पालव यांना पद्मश्री मिळाली तेव्हा आपण वयममध्ये मुद्दाबून त्यांचा अनुभव, अच्युत पालवांच्या ते कसे घडले, सुलेखनकार म्हणून कसे घडले, त्याचा अनुभव आपण प्रसिद्ध केला होता. तर त्याच्यात आपण म्हटलं होतं की अच्युत पालवकर त्यांच्या शालेय वयामध्ये शाळेमध्ये अभ्यासात खूप गुण मिळवत नव्हते, कुठेतरी पाठी बसलेले असायचे, अभ्यासात बेतासबात रुची आणि गती होती. पण त्यांच्या एका शिक्षकाने हे हेरलं की या मुलाचं अक्षर छान आहे आणि जर त्यांनी रोज फळा सजवला तर त्याला त्याच्यातल्या सुंदर अक्षरात लिहिणाऱ्या मुलाला चांगला वाव मिळेल. आणि म्हणून त्यांना विचारलं, तू रोज फळा सजवशील का रे? आणि अच्युतने, त्या लहानग्या अच्युतने तेव्हा लगेच हो म्हटलं. आणि अच्युतच्या वर्गातला फळा हा सगळ्या शाळेच्या आकर्षणाचा विषय बनला. ते छान सुविचार रोज लिहित होते. आणि नंतर जेव्हा ते जे स्कूल ऑफ आर्टला गेले तेव्हा सुलेखनाबद्दल सांगण्यासाठी जेव्हा प्राध्यापक आले वर्गात आणि त्यांनी त्याचं ओरिएंटेशन केलं तेव्हा त्यांना ते बरोबर ती तार जुळली की म्हणजे मी इतके वर्ष फळावर जे सुलेखन करत होतो तेच हे, आणि ही एक चांगली कला आहे आणि जी मी शिकू शकतो. आणि आज अच्युत पालव कसे घडलेत सुलेखनकार म्हणून, त्यांचा प्रवास आपल्याला माहितीये, आपण बघतोय. वयममध्ये तर कायमच त्यांनी केलेली शीर्षकं असतात. तात्पर्य असे शिक्षक तेव्हा त्यांना भेटले म्हणून आपल्याला आजचे पद्मश्री सुलेखनकार अच्युत पालव आपल्याला मिळाले समाजाला. सचिन तेंडुलकर, कितीतरी अशी उदाहरणं आहेत की त्यांची वेगळी बुद्धिमत्ता आहे आणि त्या बुद्धिमत्तेचा आदर करत त्या मुलाचा आत्मविश्वास फुलत जाईल, त्याला जो हुन्नर त्या मुलामध्ये आहे त्या हुन्नराला खतपाणी देतील त्या शाळेतले शिक्षक, असं वातावरण असलेली शाळा ही खूप आवश्यक आहे. फक्त एकाच फुटपत्तीवर सगळी मुलं नाही जोखायची आपल्याला, ती नाही असू शकत. आता हा मुद्दा झाल्यानंतर आपण म्हणतो की हे सगळं आपल्याला कळलं, काय करायचं आहे काय नाही करायचं हे कळलं. पण जनरली काय होतं घरामध्ये की वडिलांना एका शाळेत टाकायचं असतं, आईला दुसऱ्या शाळेत पाठवायचं असतं,
आणि मुलाला तिसरी शाळा आवडत असते, अशी कधी कधी स्थिती थोडे टीनेजर्स झाल्यानंतर होते. काही मुलांना तीच शाळा खूप आवडत असते, कारण लहानपणापासून आपण त्या शाळेत जात असतो. काहींना दुसरी शाळा खुणावते की माझ्याकडे या गोष्टी आहेत तर तू ये. अशा सगळ्या गोंधळामध्ये मग पुन्हा शाळा बदलायची का? आणि आता तर आपण म्हणतोय की ऍडमिशन थोड्या लवकर होतात. आता सुद्धा काही शाळांचे ऍडमिशन सेवाना झाले असते, काहींच्या सुरू असतील. तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये मग शेवटी काय करायचं, की एकमत होणं गरजेचं असतं. आणि एकमत झालं तर सगळे खुश असतात, किंवा तो काय म्हणतो तो जो प्रवास असतो तो आनंदाचा होतो आपला. तर मग काय करायचं? एकतर शाळा अमुक एका टप्प्यावर बदलावी हा निर्णय पण कुटुंबाचा असला पाहिजे. कारण काही मुलांना मनापासून शाळा बदलायची असते, काही मुलांना अजिबात बदलायची नसते, कारण त्यांचं म्हणून एक पिअर ग्रुप असतं, त्यांचं म्हणून सर्कल असतं. आणि आजकाल बरीच मुलं एकटी असल्यामुळे तर ना त्यांना त्यांचं पिअर ग्रुप हवं असतं आणि त्याच्यामुळे ते पिअर ग्रुप त्यांना सोडायचं नसतं, किंवा ते त्या अमुक एका शाळेतलं वातावरण, शिक्षक यांच्याशी त्यांचे छान सूर जुळलेले असतात आणि ते त्या मुलांना सोडायची इच्छा नसते. तर त्याच्यामुळे आणि काही वेळा उलटही होतं की त्या मुलांना ती शाळा आवडत नसते, दुसरी कुठली तरी शाळा खुणावत असते, त्यांच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींकडून ऐकून असेल किंवा काही. तर अशा वेळी ना आई वडील आणि मूल यांचा हा एकत्रित निर्णय असायलाच हवा. त्यासाठी तिघांनी मिळून अशा शाळा बघणं की जी आपल्या डोळ्यासमोर आहे, किंवा तिघांनी मिळून त्याच्यावर चर्चा करणं की कोणत्या शाळेतले कोणत्या गोष्टी आवडतायत, कोणत्या नाही आवडतायत. आणि मग त्याच्यानुसार अगदी एकमत नाही झालं ना तर चक्क अशा वेळेला कोष्टक करून फायदे तोटे कोणत्या शाळेचं काय अशी तरतम तुलना करून बघावी. आणि मग त्यातल्या त्यात जी शाळा योग्य वाटते, कारण अगदी उत्तम शाळा प्रत्येकाच्या अपेक्षानुसार नाही मिळणार, किंवा आपल्याला जे जे शाळा नामक व्यवस्थेतून हवंय पालकांना किंवा मुलांना ते सगळंच एका छपराखाली नाही मिळणार. मिळालं तर ती आदर्शवत स्थिती आहे, पण वास्तवात असं फार कमी मिळतं. पण मग त्यातल्या त्यात चांगली कोणती, त्यातल्या त्यात बरी कोणती, आपल्याला कोणती जास्त भावतीये हा विचार करूनच शाळा निवड करायला लागते. आणि तो कुटुंबाचा निर्णय असायला पाहिजे, कुठला कोणाचाही एकाचा नव्हे. कुटुंबातल्या चर्चा करा, त्याचे फायदे तोटे लक्षात घ्या आणि मग त्यातल्या त्यात जास्त फायदे किंवा जास्त कल कुठल्या शाळेकडे झुकतोय त्यानुसार मग ती शाळा निवडा. अशा प्रक्रियेतून जायला काही पर्याय नाही. बरोबर आहे. आता बदलती शिक्षण पद्धती याबद्दल तर दरवर्षी काही ना काहीतरी छोटे मोठे बदल घडत असतात, त्यावर चर्चा केली जाते. पण एकंदरीत शिक्षण पद्धती, काही शाळांना असंही म्हटलं जातं की ह्या रट्टे मारणाऱ्या शाळा आहेत, काही शाळांना म्हटलं जातं की इथे खरंच नवीन धोरणांचा अवलंब केला जातो आणि त्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी जाता जाता असं विचारेन की ही जी बदलती शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये मग पालकांनी आपली भूमिका कशी ठेवायची? एकतर मुळात बदलती शिक्षण पद्धती आपण म्हणतो ना, म्हणजे आता सुद्धा जे शैक्षणिक धोरण आलेलं आहे तर ते मुळात पालकांनी वाचलं पाहिजे. आपली मुलं आहेत ना शालेय वयामध्ये, मग शालेय शिक्षणाबद्दल काय नवीन नियम येतात, काय नवीन धोरणं येत आहेत, त्याच्यात काय म्हटलंय, त्या धोरणाची उद्दिष्ट लिहिलेली असतात. आणि आता ही सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध आहेत. आणि तरीही पालक वाचत नाहीत, हे मला पटत नाही. तर पालकांनी मुळात ते वाचून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की कोणती कोणती उद्दिष्ट आहेत त्या धोरणामध्ये. आणि कसं आहे माहितीये, मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे आता खरोखरच या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये ना बहुविध बुद्धिमत्तांना त्यांनी योग्य तो आदर दिलेला आहे. अगदी व्यवसायभिमुख शिक्षणांमध्ये सुद्धा मुलं जाऊ शकतात आणि आदर आणि मानाने जाऊ शकतात, अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. किंवा रट्टा मारू शाळा हा शिक्का असतो बऱ्याच शाळांवर, मला माहितीये. पण खरं तर रट्टा न मारता आपलं मूल पुढे जाऊन पुढचं शिक्षण जे असतं ना, उच्च शिक्षण, ते रट्टा मारून कधीच होत नसतं. कारण तेव्हा अभ्यासक्रम वाढलेला असतो, भरपूर वेगवेगळे विषय आलेले असतात, त्या विषयांची व्याप्ती वाढलेली असते. त्यामुळे रट्टा मारू शिक्षण ना आपण एक वेळ 10वी पर्यंत घेऊ शकतो कसं बसं, तेवढा रट्टा मारणं शक्य होईलही क्वचित. पण त्याच्या पुढे जाऊन असं नुसतं स्मरणशक्तीवर आधारित शिक्षण असं पुढच्या उच्च शिक्षणात आपल्याला कुठे दिसत नाही. तर मग तिथे मुलांनी समजून घेणं, म्हणजे त्यांची समजशक्ती वाढणं की कोणत्याही विषयाचं आकलन मी कसं करतोय, त्या आकलनाच्या पद्धती, अभ्यासाच्या पद्धती, त्याची सृजनशीलता मुलाची, किंवा
त्या त्या विषयाची, ज्या विषयात आपल्या मुलाला इंटरेस्ट आहे त्या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या मुलाने त्या शिक्षणाकडे बघणं, तेवढा अभ्यास करण्याची त्यांची तयारी असणं, ह्या सगळ्या गोष्टी या शालेय वयामध्ये विकसित झाल्या पाहिजेत. कारण तो पाया आहे मुख्य शिक्षणाच्या पद्धती विकसित होण्याच्या, शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन तयार होण्याचा, शिक्षण का, कशासाठी, मी अमुक एक विषय का शिकणार, त्यातून मला पुढे काय करायचंय, याची कुठेतरी मुलांना क्लॅरिटी यायला हवी. आणि पालकांनी पण त्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे, जाणून घेऊन. हो, आणि प्रोत्साहनच्या बरोबरीने पालकांचा ना जमेल तेवढा सहभाग हवा. या सगळ्याबद्दल पालकांचं बोलणं होतंय की नाही. मग पुढे जाऊन 10वी नंतर त्या मुलांनी काय करायचं, हा निर्णय घेताना सुद्धा पालकांची साथ हवी त्या मुलाला, की काय चांगलं असू शकतं, श्रेयस काय आणि प्रेयस काय. नुसतंच आवडतंय म्हणून असंही करण्यात अर्थ नसतो, कारण पुढे जाऊन कुठे वाव आहे तेही बघायला लागतं. ते जमणार आहे का, झेपणार आहे का, आर्थिकदृष्ट्या सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा असतो. त्यामुळे श्रेयस काय, प्रेयस काय, या सगळ्याचा विचार त्या मुलांना करता आला पाहिजे पुढच्या करिअर निवडीमध्ये. आणि त्या करिअर निवड करेपर्यंत मी म्हटलं तशी ही जी शिकण्यासंदर्भातली जी त्यांची कौशल्य आहेत आणि तंत्र आहेत, अभ्यासाचं तंत्र, परीक्षेचं तंत्र, आकलन कशा पद्धतीने, प्रत्येक मूल आकलनाच्या बाबतीत पण वेगवेगळं असतं. कोणाचं वाचून लक्षात राहतं, कोणाचं ऐकून लक्षात राहतं, कोणी बघतं, बरेच वेळा नजरे खालून गेल्यानंतर लक्षात येतं, कोणाला लिखाणाचा सराव लागतो. तर ती म्हणून त्याची अभ्यास पद्धती पण असते. आणि स्वयं अध्ययन करायची जर मुलांना आपण संधी दिली ना, तर ती पद्धती विकसित होते. जर आपण पहिलीपासून त्यांना सतत ट्युशन क्लासला पाठवलं ना, तर मग त्या ट्युशन क्लासमध्ये तो जो ट्युशन टीचर असतो त्याची पद्धती ती मुलांची पद्धती बनते. पण खरं तर शक्य तेवढं स्वयं अध्ययन करायला देणं, जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला त्यांना आणखीन जाजाचे टेकू द्यावे लागतात, मला मान्य आहे. विशेषतः 10वी, 12वी, 11वी या इयत्तांमध्ये त्यांना काही वेळा शालेय शिक्षण म्हणजे शाळेतल्या शिक्षकांकडून जे काही शिकायला मिळेल तेवढं क्वचित पुरेसं नसेल, त्यांना आणखीन अधिकचं आपल्याला काहीतरी द्यायची गरज आहे. म्हणून कुठल्या तरी ज्या विषयात त्यांना गरज वाटते त्या विषयापुरतं त्यांना तसा आणखीन एक सपोर्ट देणं, ही गोष्ट वेगळी. आणि लहान इयत्तांपासून सतत ट्युशनला, मला हल्ली कमाल वाटते, किती लहान लहान मुलं लहान इयत्तांपासून शाळेत आधीच 6 तास असणार, परत घरी येणार, परत कुठे ते ट्युशन क्लासला जातात. आणि त्या सगळ्यामध्ये ना एक तर अभ्यासाचा अतिरेक होतो. खरं सांगायचं तर एवढा अभ्यासाची गरज आहे का, हे पहिलं पालकांनी तपासून बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे त्या मुलाला आवडतंय का थोडा वेळ अभ्यासामध्ये त्याला तुम्ही व्यग्र ठेवणं. तिसरी गोष्ट म्हणजे परत बहुविध बुद्धिमत्तांचा विषय येतो, की बाकी पण बुद्धिमत्ता आहे त्या मुलामध्ये, खेळलं पण पाहिजे त्यांनी, स्वतःचं शरीरही छान केलं पाहिजे, सुदृढ मन, सुदृढ शरीर हे करायला त्यांना वाव पाहिजे, घरातल्यांची गप्पा मारायला वेळ पाहिजे, मित्रमैत्रिणींमध्ये वावरण्यासाठी वेळ पाहिजे. हे सगळे व्यक्तिमत्वाचे पैलू असतात ना या वयामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्व घडणीच्या दृष्टीने आवश्यक असे, त्याच्यासाठी त्यांना वेळ मिळतोय का, नाही तर शाळा, ट्युशन क्लास, शाळेचा होमवर्क, ट्युशन क्लासचा होमवर्क, ह्याच्यामध्येच ती मुलं बिचारी सगळी घडून जातात आणि बाकीच्या या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात. तर त्या पण नकोत राहायला, कारण मुलाच्या व्यक्तिमत्वासाठी, त्याच्या चांगल्या घडणीसाठी हे सगळं खूप आवश्यक आहे. आणि पालकांची भूमिका ही त्यात सगळ्यात जास्त फार महत्वाची. पालक मुलांना विचारतात का हो की ट्युशन क्लासला पाठवू का, मूल स्वतःहून पण सांगेल ना की मला अमुक एक विषय शाळेत शिकवला जातोय, तो समजत नाहीये, मला त्या विषयाला आणखीन कोणीतरी शिक्षक तुम्ही नेमू शकता का, किंवा तुम्ही स्वतः शिकवू शकता का. कितीतरी सुशिक्षित पालकांनी पण खरं तर असं जेव्हा मुलाला थोडंसं अडतं ना, तेव्हा स्वतः शिकवायला काय हरकत आहे. पण पालक मुलांच्या शिकण्याची जबाबदारी अजिबात घेताना दिसत नाही. फार कमी पालक असे मला दिसतात की त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या वेळा व्यतिरिक्तचा वेळ, शनिवार रविवारचा वेळ थोडा तरी मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये डोकवतील. तुला काय अडचण आहे त्याची मध्ये मध्ये वही बघतील आणि काय अडचण आहे त्या अडचणीपुरतं तरी तेवढा तरी ती संकल्पना मुलांना शिकवणं, किंवा ते एखादं प्रकरण मुलांबरोबर बसून त्याला शिकायला मदत करणं, हे सुशिक्षित पालक सुद्धा करताना दिसत नाहीत आजकाल. आणि मग खूप लहान इयत्तांपासून त्यांना ट्युशन क्लास नामक आणखीन एका व्यवस्थेमध्ये अडकवलं जातं चक्क, आणि तिथे ती मुलं बरेचदा भरडली जातात, असाही अनुभव आपल्याला आपण पाहतो. तर ते पण करणं शक्य तितकं टाळावं. जिथे अति आवश्यक आहे, गरजेचं आहे, तिथे आपण मुलांना शिकण्यासाठी अधिकचा काहीतरी एक सपोर्ट द्यायला लागतोही. पण म्हणून सगळ्याच्या सगळ्या इयत्तांमध्ये सगळ्याच्या सगळ्या विषयांना किंवा जास्तीत जास्त विषयांना त्यांना ट्युशन क्लास नामक व्यवस्थेमध्ये अडकवण्याची
खरंच गरज नसते, एवढ्या अतिरिक्त अभ्यासाची खरंच गरज नसते. ह्याचं पण कुठेतरी पालकांनी भान ठेवण्याची खूप गरज आहे. म्हणजे अतिशिक्षणाचा किंवा अति अभ्यासाचा मारा पण नकोय त्या मुलांवर करायला अजिबात. म्हणजे शिक्षण ही एक आनंददायी प्रक्रिया आहे, हे त्या मुलांना कुठेतरी जाणवलं पाहिजे ना लहानपणापासून, तर ते आवडीने आनंदाने शिकतील. पण शिकणं किंवा अभ्यास म्हणजे वैताग, कटकट अशा जर का व्याख्या मुलांच्या मनामध्ये भरल्या तर त्या मुलांना का शिकावं असं वाटेल, का अभ्यास करावा असं वाटेल, का मुलं स्वयंस्फूर्तीने स्वयं अध्ययन करायला जातील. तर त्यासाठी ना एकंदर शिकण्याबद्दलचा, अभ्यासाबद्दलचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये भिनेल याकडे जर पालकांनी लक्ष दिलं ना तर मुलांच्या शैक्षणिक समस्या फारशा निर्माण होणार नाहीत, किंवा अभ्यास आणि शिकणं हा घरातला त्रासाचा, वैतागाचा, कटकटीचा विषय होणार नाही. तेवढा होणार नाही एवढं जरी पालकांनी बघितलं ना तरी ती मुलं खूप आनंदाने शिकतील आणि शाळा नामक व्यवस्थेकडे ती मुलं आनंदाने बघतील असं मला वाटतं. अगदी खरंय. खरंच खूप तुम्ही छान सांगितलं की सकारात्मकता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि तो कोणत्याही बाबतीत असो. जर आपण त्याच्याचकडे निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघितलं तर ती गोष्ट आपल्या मनासारखी तर होणारच नाही आणि त्रागा जास्त होईल आपला. त्यामुळे मुलांसाठी शाळा कशा निवडायचा हे तुम्ही जे सांगितलंय ना त्याचा पालकांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. कारण आता पुढे जाऊन आपली मुलं जसजशी मोठी होणार आहेत तसतसा हा प्रश्न आणि याकडे आपण बारकाईने अधिक बघणारच आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. वयमच्या युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि माझ्या हातात तुम्ही बघताय हे आहे वयमचं मासिक. या मासिकाचे सुद्धा तुम्ही सभासद झाला नसाल तर त्याचेही तुम्ही जरूर सभासद व्हा. थँक्यू.